माझी बहीण लाडकी योजना आणि वर्षाला 3 गॅस मोफत सिलेंडर आज अर्थसंकल्प 2024-25 जाहीर करण्यात आलेला आहे. चला पाहूया पहिली अपडेट. शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेच्या अनुदानात वाढ. अनुदानाची रक्कम वाढवणार. लाभार्थी मुलींना 10,000 रुपयांऐवजी आता 25,000 रुपये अनुदान मिळणार. आता 2 नंबरची अपडेट पाहूया. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण. दरमहा प्रत्येकी 10,000 रुपयाची स्कॉलरशिप. सरकार दरवर्षी 10,000 कोटी रुपयेपर्यंत या ठिकाणी खर्च करणार आहे. आता 3 नंबरची अपडेट पाहूया. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणार. राज्यातील 52,16,412 कुटुंबांना या ठिकाणी लाभ होणार असल्याचं अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेलं आहे. आता 4 नंबरची अपडेट पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या ठिकाणी 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार आहे. दरमहा 1,500 रुपये देणार आहे. योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. आता 5 नंबरची अपडेट पाहूया. मुलींना मोफत उच्च शिक्षण. चालू वर्षीपासून सन 2024-25 योजनेचा लाभ. अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्मितीशास्त्र, वैद्यकीय, कृषी, व्यावसायिक पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाचा समावेश. 8 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना लाभ. शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कात संपूर्ण सूट. राज्यातील अंदाजे 2 लाख मुलींना या ठिकाणी लाभ मिळणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आता 6 नंबरची अपडेट पाहूया. महिलांना स्वयंरोजगारासाठी पिंक ई-रिक्षा. राज्यातील 17 शहरांमध्ये योजना राबवणार. 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. योजनेसाठी 80 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. आता 7 नंबरची अपडेट पाहूया. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना. महिला लघु उद्योजकासाठी अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात आयोजन करणार असल्याचं या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे. आता 8 नंबरची अपडेट पाहूया. शासनाच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवणार. दरवर्षी 50,000 युवकांना प्रशिक्षण. प्रशिक्षित युवक जनतेपर्यंत पोहोचवणार. शासकीय योजना. अर्थसंकल्प सन 2024 आणि 25साठी या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे. आता 9 नंबरची अपडेट पाहूया. आदिवासी कलाकारांचा सन्मान. आदिवासी कलाकारांना पाठबळ. नाशिक जिल्ह्यातील हदगडमध्ये उभारणार भव्य कला दालन. अर्थसंकल्प सन 2024 आणि 25साठी या ठिकाणी लागू. आता 10 नंबरची अपडेट पाहूया. ऐतिहासिक कोल्हापूरच्या वैभवात भर. अर्थसंकल्पात कोल्हापूरकरांसाठी मोठी घोषणा. राजाराम तलावाकाठी उभारणार अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हर्जेशन सेंटर. याच्यामुळे आता तेथे मोठा दिलासासुद्धा मिळणार आहे. 11 नंबरची अपडेट पाहूया. मातंग समाजाच्या प्रगतीचा वसा. मुंबई साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची प्रशस्त इमारत उभारणार. 305 कोटी रुपये किमतीच्या आराखड्याला या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे या 11 महत्त्वपूर्ण मोठे निर्णय होते. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.